तुम्ही देव पाहिला का? पाहिलाय? काही जण हो म्हणतील, काही जण नाही म्हणतील, किंवा काही जण मधलच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतील. आता खरं तर हा प्रश्न जो आहे, देव असण्याचा व नसण्याचा, हा वैयक्तिक आहे. त्याला धार्मिक अंग पण आहे आणि आध्यात्मिक अंग पण आहे. पण मूळतः जेव्हा आपण देव आहे का नाही यावर विचार करतो, तर कुठल्या देवाबद्दल विचार करतोय, हा प्रश्न बी तुम्हाला आला पाहिजे ना. उदाहरणामध्ये आपण म्हणतो की काही जण मांसाहार करतात, काही जण शाकाहारी आहे. आता काही शाकाहारी ही देवाला मानतात, काही मांसाहारी ही देवाला मानतात. शाकाहारी लोक मांसाहारी लोकांना असं म्हणतात की कुठं मांस खाऊन देव भेटतो का, पावतो का, असं म्हणतात. आणि उलटबाजी चालू होते. म्हणजे थोडक्यात काय की प्रत्येक व्यक्ती मी बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. तसंच देवाच्या बाबतीत आहे. एखादा न मानणारा सुद्धा सांगू शकतो की देव नाही आहे, आणि मानणारा बी सांगू शकतो की देव आहे. परंतु हे सगळ्याचं जे बोलणं चालू आहे, ते नेमकं कोणत्या देवाबद्दल चालू आहे, असा माझा तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही म्हणसाल नेमकं काय प्रश्न आहे तुमचा, म्हणजे कोणत्या देवाबद्दल बोलताय म्हणजे? आता याचं उत्तर असं पण आहे पहा, की तुम्ही संत वाचले असतील, पंत वाचले असतील, आणखी महंत वाचले असतील, साधू वाचले असतील, किंवा ऐकले पण असतील. काही जण म्हणतात देव सगुण आहे, काही जण म्हणतात देव निर्गुण आहे. सगुण म्हणजे जो दिसतो, निर्गुण म्हणजे ज्याला गुण नाही, ज्याला आकार नाही, उकार नाही, अशा प्रकारे. आता पहिली तर गोष्ट आहे की ज्यांनी म्हटलं की देव सगुण आहे, मग देव नेमका दिसतो कसा? जर एकसारखा दिसत असेल तर वेगवेगळे रूप कसे? काही जण म्हणत असतील की देव निर्गुण आहे. निर्गुण आहे तर तुम्ही बघितलाच कसा? म्हणजे तुम्हाला कसं कळलं की ते निर्गुण आहे म्हणून? संत, महंत, बुद्धिवंत कुणी का असं ना, त्याच्यामध्ये जे काही आपल्याला सांगितलेलं आहे की देव असा असा असतो. दोन्ही पक्ष आहेत ना, सगुण पण आहे, निर्गुण पण आहे. मग दोघांवर पण प्रश्नचिन्ह आहे की तुम्ही जे म्हणताय त्याचा बेसिस काय, त्याचा आधार काय? आता इथं काही ऐकणारे असे बी म्हणतील की याला विश्वास करावा लागतो. ठीक आहे, असं म्हणचाल, मे बी बरोबर पण आहे तुमचं. चुकीचं कुठं आहे? विश्वास करावा लागतो. काही जण म्हणतील की नाही, की जर देवाने बुद्धीच दिली असेल तर त्याच्या तर्काच्या आधारे त्याला पण जाणता येऊ शकतं. परंतु काही जण त्याला नाकारतील. म्हणजे थोडक्यात काय की इथं मोठा भ्रम आहे. कोणता भ्रम आहे? की जे काही देवाबद्दल आपण बोलतो, ते कोणत्या देवाबद्दल बोलतो हे पण आपल्याला माहीत नाही. परत एकदा सांगतो पहा, की मला सांगायचं हे की आपल्याला हे पण माहीत नाही की आपण नेमकं कोणत्या देवाबद्दल बोलत आहोत. कारण आपण जर म्हटलं की देव काय आहे, परमेश्वर काय आहे, तर सर्व गुण संपन्न आहे, सर्व व्यापी आहे, निर्विकार आहे, असा आहे, तसा आहे, हे आहे, ते आहे, असं जर आपण म्हणलं तर देव असं करेल का की एखाद्या मानवाला त्याने, म्हणजे मानवाला निर्माण केलेलं आहे आणि माशाला पण निर्माण केलं आहे, मानवानं काय केलं पाहिजे की माशाला खाऊन जगलं पाहिजे, असं म्हणाल का तो? किंवा कुठल्याही प्राण्याला या जगातले प्रत्येक सृष्टीला जर त्यानं निर्माण केलं असेल तर तो म्हणाल का की बाबा हे तू खा आणि तू जग, असं म्हणून? असं होतं का? म्हणजे सपोज असं करा की एका, म्हणजे आईवडिलाचे 2 लेकरं आहेत, दोन्हीचेच आहेत ना, त्यांचीच उत्पत्ती आहे, त्यांनीच त्यांना निर्माण केलेलं आहे ना, असं तुम्ही म्हणू शकता. मग ते असं म्हणतील का एकाला खायचं आणि दुसऱ्यानं जगायचं, असं होईल का? तसंच ना, म्हणजे या जगामध्ये जे काही जीव आहे ते जीव एकमेकाला खातात. निर्माण करताना असं का निर्माण केलं असं, एकमेकाला खाऊन जगून राहायचं? असं आई वडील करतात का की एकमेकाला खा आणि जगा, असं होतं का भेदभाव? नाही होत ना. म्हणजे थोडक्यात मला हेच म्हणायचं आहे की जो देव असेल, जो आपण म्हणत आहे, तर तो देव आपणच निर्माण केला असेल असंही तुम्हाला वाटू शकतं. आणि तुमचं वाटणं ते खरं आहे बरं का. मी काय म्हणतोय पहा, की इथं आसपास ज्या देवाबद्दल आपण बोलतो, कोणी का बोलणार? ते धर्म बोलत असेल, धर्माचे महंत बोलत असतील, साधू बनत असतील, तुमच्या आसपासचे लोक बोलत असतील, मग भोळे बाबडे अंधश्राद्धे किंवा शिकलेले बोलत असतील. ते कोणत्या देवाबद्दल बोलतात? ते मानवानेच निर्माण केलेल्या देवाबद्दल बोलत आहेत. पहा, ते कोण काय बोलत आहेत? मानवानेच निर्माण केलेल्या देवाबद्दल बोलत आहेत. आता तुम्ही म्हणाल कसं? याला लॉजिक तुम्ही
लावता येतं किंवा तर्कसुद्धा सांगता येतं याच्यामध्ये. कारण निहित स्वार्थ हा शब्द आहे ना, माणूस जन्मतः स्वार्थी आहे. मग त्याला स्वार्थ साधण्यासाठी त्यानं काय केलं नाही असं जर तुम्ही विचार केला तर तुम्ही म्हणजे चक्रावून जाचाल याच्यामध्ये. तुम्ही काल म्हणजे अलीकडेच एक न्यूज पाहिली असेल की आईवडिलाच्या अंत्यविधेसाठी आता पॅकेज सुरू झालेले आहेत. म्हणजे मुलं मुली म्हणा परदेशात राहतात आणि इकडं आईवडील वारले की पैसे देतात त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी. आणि जेवढं मोठं पॅकेज तेवढी प्रीमियम सगळी सर्व्हिस आहे ना. मग त्यांचं सगळं काही होणार, गोड जेवण होणार आहे ना, किंवा जास्त पैसे दिला तर आणखी 4 धाम वगैरे काशीला वगैरे जाऊन तिथं काहीतरी त्यांची ते विसर्जन होणार. हे अशा सगळ्या गोष्टी. म्हणजे साधी गोष्ट आहे की स्वार्थ कसा आहे. म्हणजे ज्यांनी जन्म दिला त्यांच्याविषयी पॅकेज सुरू झालेलं आहे. म्हणजे म्हणू शकता की देवाला तर त्यांनी सोडलंच नाही. म्हणजे ज्यांनी आपला जन्म दिलाय त्याच्याविषयी धंदा आहे, त्याच्याविषयी व्यवसाय आहे. तर मग देवाविषयी व्यवसाय करायला काय अडचण आहे. आणि या जगातला सगळ्यात मोठा धंदा तोच आहे ना. कमी भांडवलामध्ये म्हणण्यापेक्षा भांडवलच नाहीच आहे ना. विदाऊट भांडवल मोस्ट प्रॉफिटेबल बिझनेस इज गॉड, धर्म असंही म्हणता येतं. म्हणजे थोडक्यात काय की इथं जर देव असेल ज्याला आपण मानतो, जो आहे असं मानतो, तो देव तो नाही जो आपण मानतो, तो आहे जो मानवाने निर्माण केलेला आहे. या जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये जी काही मूर्ती स्थापित केली आहे, जे काही आपण मानतो ते मानवानेच निर्माण केलेलं आहे. त्याच्याच बुद्धीचा वापर करून त्यानेच तो सोंग केलेला भाग आहे असं आपण म्हणू शकतो. आता मुळात मग तो ओरिजिनल देव आहे का नाही याच्याबद्दल आपण अज्ञानी आहोत. मी सुद्धा आहे. मला काय माहीत आहे. तू म्हणसाल तुला काय माहीत नाही मग कशाला बोलायला लागला. असं होऊ शकतं. फक्त मला जसं कळतं त्या अनुषंगानं तुम्हाला सांगतोय की आपण जे काही इथल्या देवाबद्दल बोलतोय तो आपण निर्माण केलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यात वाद आहे, संघर्ष आहे, तेढ आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. म्हणून तर हिंदू मुस्लिमाचं भांडण होतं. त्यांना दुसऱ्या देशामध्ये तेच घडतं, सगळीकडे घडतं. धर्मामध्ये वाद तेढ निर्माण होण्याचं कारणच काय की इथला देव आपण निर्माण केलेला आहे. म्हणजे मानवानं निर्माण केलेला आहे. तो स्वतः असता तर एवढं तेढ झालंच नसतं आहे ना. म्हणजे स्वतः जर आई वडील आहेत तर त्यांना सिद्ध करायची काय गरज आहेतच ना ते. मग इथं आपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे थोडक्यात काय लॉजिक जरी लावलं तर कळतं हे सगळं जो उठाठेव केलेला आहे तो आपणच केलेला आहे असं म्हणता येतं. हां, तुम्ही म्हणसाल की मूळतः जो देव आहे तो आहे का नाही तो कुणाला माहिती आहे. ते कुणालाच माहीत नाही ना. आता तुम्ही म्हणसाल की तू कसं सांगू शकतोस की कुणालाच माहीत नाही. मग माझं हे अज्ञान बी असू शकतं. माझं हे अज्ञान पण असू शकतं की मला कळतच नाही. मी मान्य करतो मला कळतच नाही. मी फक्त ते बोलतोय जे मला दिसतंय, जे कळतंय, समजतंय. मला एवढंच कळतंय की इथली जी सिस्टम चालते, इथली जी व्यवस्था चालते, या जगामध्ये जे काही चालतं ते मानवनिर्मितच आहे. मानवानं निर्माण केलेलं आहे. म्हणजे ही सृष्टी जर म्हणलं तर तुम्ही म्हणताल की ही सृष्टी मानवाने निर्माण केली का. नाही ना. त्या सृष्टीतला घटक एक मानव आहे. त्याला बुद्धी आहे. बुद्धीच्या जोरावर त्याने स्वतःची व्यवस्था निर्माण केलेली आहे. जसं की प्राणी पण स्वतःची व्यवस्था निर्माण करतात. एखादा जीव स्वतःची व्यवस्था निर्माण करतो. तसा हा मानवाने ही सगळी स्वतःची व्यवस्था निर्माण केली आणि त्या व्यवस्थेमध्ये असणारा एक पार्ट म्हणजे तो देव आहे. ओरिजिनली तो आहे का नाही, तो काय आहे हे कुणालाच माहीत नाही. म्हणजे या जगात ज्या देवाबद्दल बोलतोय तो देव मानवनिर्मित आहे असं मला म्हणायचं. कळतं ना. याच्या पलीकडे तुम्ही विचार करू शकता. बाकीच्या गोष्टीला त्याची फाटे फोडता येतं. असं थोडक्यात सार. कारण कधी कधी आपल्या जीवनात काही जरी वाईट वगैरे, आणि विशेष हे बी पहा ना, माणसाला देव कधी आठवतो. तो दुःखात असताना. आता दुःखाची परिभाषा काय. दुःख हे नसतं की काहीतरी आपल्यापाशी नाही आहे. आपल्यापाशी काही असताना सुद्धा दुःख असतं. त्याला तुम्ही मानसिक म्हणू शकता. मुळतः दुःखच मानसिक आहे. भौतिक दुःख नाही आहे. तरी पण काही लोकांना वाटतं की भौतिक गोष्टी नसतात म्हणून दुःख असतं. तसं काहीच नसतं. तसं असतं. म्हणजे सपोज करा की भौतिक गोष्टीमुळे दुःख असतं तर मानसिकवाले कशाला गेले असते बाबाच्या आश्रमामध्ये. एवढे फॉलोअर्स कसे बनले. ज्यांच्याकडे करोडोची संपत्ती आहे ते सुद्धा जातात साधू संतांच्या पाया पाडायला. म्हणजे थोडक्यात काय कळलं तुम्हाला. थोडक्यात
ही देवाची जी उपज आहे ती दुःखातून निर्मितीच आहे. दुःखाचा काहीतरी लवलेश कमी करण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी देवाचा एक कोपरा आहे. म्हणजे इथं बी स्वार्थच झाला का नाही, माणसाने आपल्या स्वार्थासाठी निर्माण केलेली एक व्यवस्था, देव, धर्म असं म्हणू शकता त्याच्यामध्ये. आता याचं विश्लेषण आणखी पुढे जाऊन करता येतं की हा मानसिक गोंधळ कुठून निर्माण झाला, काय झालं, या सगळ्या गोष्टी आहे. परंतु तुम्ही हे मानू शकता की हा एक अँगल आहे की देवाची निर्मिती ही मानवाची उत्पत्ती आहे. ओके, यस.